पाहिजे मी आता तो नादी लागलास ना नसतं एका थोपाडावर नाव घेतलं नाही राव मी 20-25 दिवस झालं तू मंत्री होय आमदार होय सरपंच होय न तिकडे वाड्यावाड्याने हिंड मला घेणं काय तो आणि तू कोणता तीर माऱ्या लागून गेला मी मोजित असतो का तो सारख्याला तू कोण तीर माऱ्या लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसले बदगी उठीत किरळ लागलेले शिळीचे शेपट आणि ते बोंबलते हे असा करतो आणि तसा करतो अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार कसा फेसकूट पाडा होता त्यांचा दोन्ही हाताने पुशीत होती इतका जिप्पा बाहेर पाडल्या होत्या काय सांगू तू काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकत भांडणं घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारी रावीचा कळग माहीत तळपायच्या आग मस्तकात गेली 25 ते 26 दिवसानंतरच मी नाव घेतलं तोपर्यंत नाही तरी वरचर उठितोय 10 पाट टोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन औ काही कागद आणला काय त्याचा 25च्या नंतर तवर त्यांच्या गर्दी ह्या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात लाभार्थी पीक विमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खातेत दगड खातेत गोटे खातेत संडास बाथरूम खाल्ले का काय नु ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नासक्या 5-50 लोकांनी या टोळका आहे ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी ह्या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा ते आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं आता तू आम्हाला खेटलाय माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भैयाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू 25च्या नंतर तू कुठं जात नाही मी बी कुठं जात नाही आणि बेत पीत नसतो मी धनंजय मुंडे ते बनकारी इथून पुढे तरी बेत पीत नसतो तू 25च्या नंतर भेटू आता जरा यागळ्या याच्यातच भेटावं लागेल ते लय चाबरेत तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं आता कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरी हकीकत मान्यच करायला तयार नाहीत आता 25 तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा 25 जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत त्या वैष्णवी लिकीनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय